Hello everyone, welcome to our new session of KCC tutorials. तर मुलांनो, आज आपण 7th स्टँडर्डच्या इंग्लिशच्या पुस्तकातील युनिट 4 मधील फर्स्ट पोयम डबल स्टँडर्ड्स ही शिकणार आहोत. तर व्हिडिओ स्टार्ट करण्याआधी एक रिक्वेस्ट आहे की आपल्याला जर आमचे व्हिडिओज आवडत असतील, त्याचा फायदा होत असेल तर याला जास्तीत जास्त लाईक, शेअर व कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. लेट अस स्टार्ट द पोयम नाव. डबल स्टँडर्ड्स. डबल स्टँडर्ड्स म्हणजे दुटप्पी वर्तन किंवा दुटप्पी वर्तन करणे, दोन अर्थाने वागणे. छोट्या मुलांची आणि त्यांच्या पालकांची मते यावर ही कविता आहे. लहान मुले अनेकदा छोट्या छोट्या चुका करतात. ते मोठी माणसे त्या चुकांना ती मोठी माणसे असतात, ती त्या छोट्या मुलांच्या चुकांना लगेचच दाखवून देतात, त्यांना रागवतात. पण त्याच चुका जेव्हा मोठ्यांकडून होतात तेव्हा त्या चुका माफ केल्या जातात किंवा त्या चुकून घडल्यात असं म्हटलं जातं. याच गोष्टींवर ही कविता भाष्य करते. याच गोष्टीवर ही कविता लिहिली गेली आहे. लहान मुलांचे विचार इथे दिले आहेत. व्हेन आय वेक अप लेट आय एम गेटिंग व्हेरी लेझी. ही जी छोटी मुलगी आहे ती तिच्या पॅरेंट्सला, पालकांना उद्देशून ही कविता म्हणत आहे. जेव्हा मी उशिरा उठते तेव्हा आय एम गेटिंग व्हेरी लेझी. मी आळशी होत चालली आहे किंवा मी आळशी बनत आहे असे तुम्ही म्हणता. व्हेन यू वेक अप लेट इट्स द अलार्म दॅट क्रेझी. आणि जेव्हा तुम्ही उशिरा उठता, व्हेन यू वेक अप लेट, वेकअप म्हणजे उठणे, जागे होणे. जेव्हा तुम्ही उशिरा उठता, इट्स द अलार्म दॅट्स क्रेझी, तेव्हा तुम्ही असं म्हणता की अलार्म क्रेझी म्हणजे तो अलार्म बिघडलेला आहे किंवा तो अलार्म खराब झाला आहे असे तुम्ही म्हणता. व्हेन आय से नो टू समथिंग, जेव्हा मी एखाद्या गोष्टीला नको म्हणते, नकार देते, देन आय एम बीइंग स्टबर्न, तेव्हा मी स्टबर्न म्हणजे हट्टी बनत आहे, मी खूप हट्ट करत आहे असं म्हटलं जातं. अँड व्हेन यू से नो टू समथिंग, आणि जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीला नको असं म्हणता, नकार देता, एखादी गोष्ट करायला नको असं म्हणता, यू आर बीइंग फर्म, तेव्हा तुम्ही दृढनिश्चयी आहात, तुम्ही ठामपणे निर्णय घेता असे म्हटले जाते. व्हेन आय रेज माय व्हॉइस, जेव्हा मी माझा आवाज वाढवते किंवा एखाद्याला माझा आवाज चढवून बोलते, जोरात बोलते, तेव्हा इट इज शॉकिंग अँड रूड, तेव्हा तुम्हाला धक्का बसतो आणि मी खूप उद्धट आहे असे तुम्ही म्हणता. आय एम रूड, इट इज शॉकिंग अँड रूड, मी खूप उद्धट आहे, माझं हे वागणं खूप उद्धटपणाचं आहे असे तुम्ही म्हणता. अँड व्हेन यू रेज युअर व्हॉइस, आणि जेव्हा तुम्ही तुमचा आवाज चढवून बोलता, वाढवता, यू आर टीचिंग मी टू बी गुड, तेव्हा तुम्ही मला चांगलं बनण्यासाठी, चांगल्या गोष्टी समजवण्यासाठी शिकवत आहात असे म्हटले जाते. यू आर टीचिंग मी टू बी गुड म्हणजे चांगलं बनण्यासाठी तुम्ही मला या गोष्टी शिकवत आहात असे म्हटले जाते. व्हेन आय ब्रेक समथिंग, जेव्हा माझ्याकडून एखादी गोष्ट पडते किंवा फुटते, व्हेन आय ब्रेक समथिंग, एखादी गोष्ट माझ्याकडून जेव्हा मोडते, फुटते, आय एम क्लमझी ऑर केअरलेस, तेव्हा मी खूप वेंधळी आहे आणि निष्काळजी आहे असे म्हटले जाते. मी खूप केअरलेस आहे, क्लमझी आहे असे म्हटले जाते. अँड व्हेन यू ब्रेक समथिंग, आणि तुमच्याकडून एखादी गोष्ट जर फुटली, इट इज स्लिप्ड, यू वेअर हेल्पलेस, तेव्हा तुम्ही काय म्हणता, हो ती पडली आणि आम्ही तिथे काहीच करू शकत नव्हतो. यू वेअर हेल्पलेस, तुम्ही ती वस्तू वाचवण्यासाठी काहीच करू शकत नव्हता असे तुम्ही म्हणता. प्रत्येक वेळी वर्तणुकीमध्ये डबल स्टँडर्ड्स इथे दिसत आहेत. लहान मुलांच्या चुका या लगेचच दाखवल्या जातात, त्यांना रागवलं जातं, आणि मोठ्यांच्या चुका या माफीलायक असतात, माफ करण्यालायक असतात असं इथं ही छोटी मुलीची अशी भावना आहे. या छोट्या मुलीची ही भावना कवीने कवितेतून व्यक्त केली आहे. व्हेन आय डू समथिंग रॉंग आय एम सच अ टेरर, जेव्हा मी एखादी गोष्ट चुकीची करते, व्हेन आय डू समथिंग रॉंग, एखादी गोष्ट मी चुकीची करते, तेव्हा मी खूप त्रास देणारी आहे. आय एम सच अ टेरर, मी खूप त्रास देणारी, त्रासदायक आहे असे म्हटले जाते. आणि व्हेन यू डू समथिंग रॉंग, आणि जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट चुकीची करता, इट्स अ फॉरगिवेबल एरर, म्हणजे फॉरगिवेबल एरर म्हणजे ती माफीलायक चूक असते. फॉरगिवेबल म्हणजे माफ करण्यालायक ती चूक केलेली असते, तुम्हाला लगेचच माफी मिळते असं या स्टांजामध्ये कवी सांगत आहेत, त्या मुलीच्या भावना व्यक्त करत आहेत. व्हेन आय क्वॅरल विथ अ फ्रेंड, जेव्हा मी माझ्या एखाद्या मित्राबरोबर किंवा मैत्रिणीसोबत भांडते, देन आय एम वाईल्ड अँड नॉटी, तेव्हा मी खूप
नॉटी म्हणजे खोडकर आहे, वाईल्ड अँड नॉटी म्हणजे खोडकर आहे असे म्हटले जाते. व्हेन यू क्वॅरल विथ अ नेबर, आणि जेव्हा तुम्ही नेबर म्हणजे शेजाऱ्यांशी भांडता, वाद घालता. व्हेन यू क्वॅरल म्हणजे वाद घालणे, भांडणे. विथ नेबर शेजाऱ्यांशी जेव्हा तुमचे वाद होतात, यू आर ओनली डुईंग युअर ड्युटी, तुम्ही फक्त तुमचे कर्तव्य करत आहात, काम करत आहात असे म्हटले जाते. सो आय एम ऑलवेज रॉंग, आणि त्यामुळं असंच आहे की मी नेहमी चुकीचीच असते. अँड यू आर ऑलवेज राईट, आणि नेहमी तुम्हीच बरोबर असता असं ही छोटीशी मुलगी म्हणत आहे. ओ वाय डू पीपल ग्रो अप, लोक मोठी का होतात. अँड स्पॉईल अ चाइल्ड्स डिलाईट, आणि लहान मुलांचा आनंद ते हिरावून घेतात. अशी ही छोटीशी मुलगी म्हणत आहे की हे जे सगळे लोक आहेत ती मोठी का होतात आणि मोठी होऊन लहान मुलांचा जो आनंद आहे तो हिरावून घेतात. असं छोट्या मुलांच्या किंवा या छोट्या मुलीच्या भावना कवीने कवितेतून व्यक्त केल्या आहेत. लहानांकडून होणाऱ्या चुका या दाखवल्या जातात, त्यांना त्याबद्दल शिक्षा मिळते, रागवलं जातं. पण मोठ्यांच्या चुका या माफ केल्या जातात किंवा त्यांच्यावर लक्ष दिलं जात नाही. या गोष्टीवरती ही कविता दिली गेली आहे. डबल स्टँडर्ड्स म्हणजेच दुटप्पी वर्तन, लहान मुलांसाठी वेगळं वर्तन आणि मोठ्यांसाठी वेगळं वर्तन असं का होतं, असं होऊ नये यासाठी ही कविता दिली गेली आहे. त्यानंतर या कवितेतील वर्ड मिनिंग्स आता आपण पाहणार आहोत. वेकअप म्हणजे जागे होणे, लेट म्हणजे उशिरा, लेझी म्हणजे आळशी, क्रेझी म्हणजे बिघडलेला, इथे अर्थ बिघडलेला असा आहे. स्टबन म्हणजे हट्टी, फर्म म्हणजे ठाम, रेज म्हणजे वाढवणे, शॉकिंग अँड रूड म्हणजे धक्कादायक आणि उद्धट, क्लमझी म्हणजे वेंधळी, केअरलेस म्हणजे निष्काळजी, स्लिप्ड म्हणजे घसरलेला, टेरर म्हणजे त्रासदायक व्यक्ती किंवा त्रास देणारी व्यक्ती अशा अर्थाने इथे हा शब्द वापरला आहे. फॉरगिवेबल एरर म्हणजे माफीलायक चूक, क्वेरल म्हणजे वाद किंवा भांडण, वाईल्ड अँड नॉटी म्हणजे खोडकर, नेबर म्हणजे शेजारी, ड्युटी म्हणजे काम किंवा कर्तव्य, स्पॉईल म्हणजे खराब करणे, अ चाइल्ड्स डिलाईट म्हणजे छोट्या मुलाचा आनंद, डिलाईट म्हणजे आनंद. तर हे होते या पोयममधील वर्ड मिनिंग्स, आणि ही पोयम आता इथे संपलेली आहे. डबल स्टँडर्ड्स. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला जास्तीत जास्त लाईक, शेअर व कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग आवर व्हिडिओज. गुड बाय.